एखाद्याचं त्याच्या कामाप्रती डेडिकेशन असेल तर तो काहीही करू शकतो। तुम्हाला माहितीये हे कोणाच्या बाबतीत अनुभवायला मिळतं? तर जुन्या जाणत्या लोकांच्या बाबतीत। अर्थात आत्ताची पिढी ही याच डेडिकेशनने त्यांचं काम करते, पण त्यांच्यासारखा कामाकडे कॅज्युअल पाहण्याचा व्ह्यू हा जुन्या पिढीकडे नव्हता। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अचानक डेडिकेशन वगैरे काय? तर आजच्या आपल्या माणसांची गोष्टच तशी आहे, ज्यांनी आम्ही सतरंजा उचलतो आणि श्रेय अटलजी घेतात हे म्हणायची हिम्मत दाखवली। असे कोण आहेत हे व्यक्ती? कसं होतं त्यांचं त्यांच्या कामाप्रती डेडिकेशन? जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। आता ही गोष्ट आहे साधारणतः 1950 मधली, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून नुकतीच 3 वर्ष झाली होती। अर्थात तेव्हा आपल्या देशाची घडी बसायची होती, त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू होते। काँग्रेस पक्ष तर होताच, पण त्याचबरोबर भारतात बहुपक्षीय पद्धतीचा उदय व्हायला सुरुवात झाली होती आणि यातूनच स्थापना झाली ती भारतीय जनसंघाची। त्याचं झालं असं की श्याम प्रसाद मुखर्जी यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनसंघ स्थापन करण्याची घोषणा केली आणि यावेळी मी पक्ष चालवण्यासाठी तुम्हाला सोन्याचे 5 तुकडे देईल असं आश्वासन तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना दिलं होतं। बरं, आता हे सोन्याचे तुकडे म्हणजे खरोखरच सोनं का? तर नाही हो। त्या काळी मंत्र्या संत्र्यांच्या गळ्यात जाड जाड चैनी आल्या नव्हत्या। त्यांच्या स्टेटमेंट नंतर गोळवलकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोन्यासारख्या 5 नेत्यांना नवीन पक्षाच्या मदतीसाठी पाठवलं होतं। यामध्ये दीनदयाल उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी, बापूसाहेब सोहनी, बलराज मधोक आणि नानाजी देशमुख यांचा समावेश होता। हेच ते नानाजी देशमुख ज्यांनी संपूर्ण डेडिकेशननं भारतीय जनसंघाला हातभार लावला। आता भारतीय जनसंघ म्हटलं की अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी ही नावं यायलाच हवीत हे मान्य, पण हे दोन्ही नेते त्यावेळी अनुभवी नव्हते, कारण 1950च्या दशकात या सगळ्या घडामोडी घडत होत्या। त्यामुळेच भारतीय जनसंघात उत्तर प्रदेशची जबाबदारी नानाजी देशमुखांवर सोपवण्यात आली। त्यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात भारतीय जनसंघाच्या आमदारांची संख्या वाढली। 1957 मध्ये भारतीय जनसंघाचे 14 आमदार निवडून आले। पुढे 1967 मध्ये आमदारांची संख्या 100 पोहोचली। आता हे नेमकं घडलं कसं? आत्ताच्या काळातलं पैसे वाटप त्या काळी नक्कीच नव्हतं, तर नानाजी देशमुख यांचे चरित्रकार मनोज कुमार मिश्र त्यांच्या नानाजी देशमुख एक महामानव या पुस्तकात लिहितात की नानाजी यांचे दुसऱ्या पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध होते। माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर संपूर्णानंद, चौधरी चरण सिंह, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यासोबत देशमुखांचे चांगले संबंध तयार झाले होते। डॉक्टर लोहिया हे संघविरोधी होते, त्यामुळे त्यांनी नानाजींपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला। तरीही नानाजींच्या स्वभावामुळे लोहियांसोबत त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले। त्यानंतर जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी 1963च्या फारुखाबाद लोकसभा पोटनिवडणुकीत लोहिया यांना निवडून आणण्यासाठी जनसंघाची ताकद पणाला लावली। नानाजी देशमुख यांच्या पुढाकारानं जनसंघानं निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षासोबत युती केली आणि त्यामुळेच 1967च्या निवडणुकीनंतर जनसंघानं संयुक्त विधायक दलाचे सदस्यत्व मिळवून इतर राज्यातील सरकारमध्ये सुद्धा प्रवेश मिळवला। आता नानाजी देशमुख नक्की कोण होते हेही सांगावं लागेल। नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916ला महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील कडोली गावात झाला। डॉक्टर हेगडेवार यांच्या प्रेरणेनं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले। त्यांचं शिक्षण झालं ते पिलानीच्या बिर्ला कॉलेजमध्ये। तिथंच त्यांनी संघाच्या प्रचाराचं काम सुरू केलं। याच कॉलेजचे फाउंडर घनश्याम दास बिर्ला यांनी जेवण निवासासह प्रति महिना 80 रुपये देत सहकारी होण्याचा प्रस्ताव देशमुखांना दिला होता, पण देशमुखांनी संघाच्या कामाला पहिली पसंती दिली। देशमुखांनी कधीही लग्न केलं नाही। समाजातील सगळ्या घटकांसोबत त्यांचा चांगला संपर्क होता। त्यांच्या कामात आणि लोकांसाठी जगण्यात एक पर्सनल टच होता। जनसंघासाठी निधी गोळा करण्यात नानाजी देशमुखांची मोठी भूमिका होती। नानाजी 70च्या दशकात टाटा, मफतलाल आणि नुस्ली वाडिया यांसारख्या उद्योगपतींच्या सुद्धा संपर्कात होते। वाडियांसोबत तर 60च्या दशकांपासून त्यांचे संबंध होते। 1974 साली झालेल्या बिहार आंदोलनात नानाजी देशमुख ऍक्टिव्ह होते। नानाजी देशमुख यांची लीडरशिप क्वालिटी कमालीची होती।
त्यामुळे जयप्रकाश नारायण यांनी त्यांना लोकसंघर्ष समितीच्या सचिव पदाची जबाबदारी दिली. 3 आणि 4 ऑक्टोबर 1974 मध्ये बिहार बंदची हाक देण्यात आली होती. हा बंद यशस्वी करण्यासाठी नानाजींनी पूर्ण बिहार पिंजून काढला. त्यावेळी वाजपेयी सुद्धा नानाजी देशमुखांना त्यांचे प्रतिस्पर्धी समजायला लागले असं सुब्रमण्यम स्वामी यांना वाटायचं. विनय सीतापती यांच्या जुगलबंदी द बीजेपी बिफॉर मोदी पुस्तकात लिहितात की स्वामींनी सांगितलं की नानाजींसोबत जाऊ नका असा सल्ला त्यांना वाजपेयींनी दिला होता. कोणतेही कष्ट न करता श्रेय घेण्याची वाजपेयींची प्रवृत्ती नानाजींना आवडत नव्हती. एकदा त्यांनी बोलूनही दाखवलं होतं, आम्ही गर्दी जमवतो, आम्ही सतरंजा टाकतो आणि सर्व श्रेय मात्र अटलजी घेऊन जातात. 4 नोव्हेंबरला बिहार विधानसभेला घेराव घालणार असल्याची घोषणा झाली. पोलिसांनी 30 ऑक्टोबरला नानाजी देशमुखांना बिहारमधून हद्दपार होण्याची नोटीस दिली. 25 जून 1975 साली विरोधी पक्षांनी रामलीला मैदानावर एक सभा घेतली. त्यानंतर नानाजी देशमुख घरी परतत असताना त्यांना एक अनोळखी फोन आला. त्यांना घरी न झोपण्याचा सल्ला देण्यात आला. ते घरी झोपले तर त्यांना रात्री अटक केली जाईल असं फोनवरून त्या अनोळखी व्यक्तीनं सांगितलं. त्याची ओळख विचारायच्या आधी समोरच्यानं फोन ठेवला. त्यांनी ती रात्र त्यांचे शिष्य डॉक्टर J.K. जैन यांच्या VP हाऊस इथल्या फ्लॅटवर घालवली. सकाळी सकाळी ते पालम विमानतळावर जेपींना भेटायला गेले. तिथे एका व्यक्तीनं नानाजींना ओळखलं. जेपींना अटक झाली, आतापर्यंत तुम्हाला ताब्यात कसं घेतलं नाही असं त्या व्यक्तीनं विचारताच नानाजी लगेच VP हाऊसला पोहोचले आणि डॉक्टर जैन यांना म्हणाले मला तिथून लगेच निघायला लागेल. त्यावेळी मदनलाल खुराना यांनी फोन करून त्यांना सांगितलं लगेच भूमिगत व्हा. यानंतर नानाजी देशमुख सतत घर बदलत होते. एका ठिकाणी एका दिवसापेक्षा जास्त ते थांबतच नव्हते. नानाजी देशमुख पांढऱ्या फिएट कारमध्ये देशभर दौरा करून सरकार विरोधी वातावरण तयार करत होते. त्यांनी धोती कुर्ता सोडून सफारी सूट घालायला सुरुवात केली. तसंच त्यांनी केस सुद्धा कापले, मिशांना काळा रंग दिला आणि गोल चष्मा लावायला सुरुवात केली. एके दिवशी कार दिल्लीतून मुंबईला गेली. तिथं नानाजी देशमुखांनी त्यांच्या जुन्या मित्रांना कॉन्टॅक्ट केला. पण काही दिवसानंतर देशमुखांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आपण नानाजी देशमुखांनाच अटक केली का हेच पोलिसांना समजत नव्हतं, कारण नानाजी देशमुखांनी पूर्णपणे वेषांतर केलं होतं. याचा फायदा घेत नानाजींनी शौचालयात जात जवळच्या लोकांचे नंबर लिहिलेली डायरी फ्लश केली. देशमुखांना आधी तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं, त्यानंतर त्यांना अंबाला तुरुंगात पाठवण्यात आलं. 1977 मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या 3 दिवसांनंतर जनसंघ, लोकदल, संघटन काँग्रेस आणि सोशलिस्ट पार्टी मिळून जनता पार्टी तयार करण्यात आली. नानाजी देशमुखांनी निवडणूक लढण्यासाठी नकार दिला होता, पण जयप्रकाश नारायण यांनी आग्रह धरल्याने नानाजींनी बलरामपूर येथून निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार आणि बलरामपूरच्या राणीला मोठ्या फरकानं पराभूत केलं होतं. मोरारजी देसाई नानाजी देशमुखांना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद द्यायला सुद्धा तयार होते, पण नानाजींनी मंत्रिपद नाकारून त्यांच्या जागी मध्य प्रदेशातील नेता ब्रजलाल वर्मा यांचं नाव मंत्रिपदासाठी सुचवलं होतं. नानाजी देशमुख वाजपेयींपेक्षा वयानं मोठे होते. तसेच 70च्या दशकात नानाजी असे एकमेव नेते होते जे अटलजींचा अटल असा एकेरी उल्लेख करायचे. सत्तेसाठी जनता पार्टीत ओढाताण वाढत होती, त्यामुळे नानाजी देशमुखांची निराशा वाढली. या वातावरणाला कंटाळून त्यांनी वयाची 60 ओलांडलेल्या नेत्यांनी संन्यास घेऊन तरुण नेत्यांच्या हाती सत्ता सोपवण्याचा सल्ला जनता पार्टीच्या नेत्यांना दिला. त्यांनी 8 ऑक्टोबर 1978 मध्ये जेपींच्या उपस्थितीत पाटणा इथं ऍक्टिव्ह राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यावेळी देशमुख कुठेही दिसले नाहीत. पक्षातील अंतर्गत वादामुळे देशमुख भारतीय जनता पार्टीच्या स्थापनावेळी आले नाहीत अशी चर्चा होती, पण लालकृष्ण अडवाणी यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. नानाजी देशमुख उत्तर आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या चित्रकूट इथे स्थायिक झाले. इथूनच त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. त्यांना ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत बदल घडवायचा होता, त्यामुळेच त्यांनी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील पहिलं ग्रामीण विद्यापीठ होतं. 1999 मध्ये त्यांना राज्यसभेचं सदस्य म्हणून नामांकन मिळालं. त्यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्यांना सुरुवातीला पद्मविभूषण आणि 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2 वेळा खासदार असूनही त्यांनी कधीच सरकारी बंगल्याचा वापर सुद्धा केला नाही. त्यांनी खासदारांचं वेतन वाढवण्यासाठी नेहमीच विरोध केला. यात त्यांना यश मात्र आलं नाही. त्यामुळे त्यांना वाढवून मिळालेली रक्कम त्यांनी पंतप्रधान मदत निधीमध्ये दान केली होती.
त्यांनी खासदार निधीचा पूर्ण पैसा चित्रकूटच्या विकासात वापरला. त्यांनी आयुष्यभर लिखाण आणि फक्त वाचन केलं. त्यांची दृष्टी गेली तेव्हा त्यांना लिहिण्यात अडचणी आल्या, त्यामुळे ते स्वतः बोलायचे आणि दुसऱ्याला लिहायला सांगायचे. मृत्यूपूर्वी त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन त्यांचा मृतदेह वैद्यकीय कामासाठी दान केला होता. 27 फेब्रुवारी 2010 मध्ये 93व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ही होती नानाजी देशमुख या कधीही शांत न झालेल्या वादळाची गोष्ट. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पक्षासाठी आणि संघासाठी खर्ची घातलं. अगदी लग्नही न करता त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ संघासाठी दिला. पण काळाच्या ओघात भारतीय माणसाच्या मनातून त्यांच्या स्मृती मात्र निघून गेल्या. आज या व्हिडिओच्या निमित्तानं आपण त्यांचं काम आठवलंय. आता त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं डेडिकेशन तुम्ही कुठे पाहिलं होतं का? जेव्हा पक्ष हा पक्षातील नेत्यांच्या फायद्यासाठी नाही तर जनतेच्या फायद्यासाठी काम करायचा, त्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.